आपल्या शोभा पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। आज संपूर्ण जगभरामध्ये आणि आपल्याही तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये अतिशय उत्साहाने हा जयंतीचा कार्यक्रम संपन्न होतोय। आज इथे बसलेल्या प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून आज शहराच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे आघाडीचे नेते प्राध्यापक चव्हाण सर, आमचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी चोरमले साहेब, ज्यांनी आता अतिशय सुंदर गीत गायलं असे सतीशजी उर्वे, आपले दोन्ही तालुक्याचे प्रांत मते साहेब, तहसीलदार नाईक साहेब, PI मुटकुळे साहेब, CO लांडगे साहेब, अरविंदजी सोनटक्के, पंकशेठ पठाडे, पंकशेठ ओवळे, त्याचबरोबर भगवानरावजी साठे, काकासाहेबजी शिंदे, बाबा राजगुरू, रवी जारोळे, भगवानरावजी साठे, त्याचबरोबर सुरेशराव भागवत, सर्वच महेश अंगारके, सर्व आपले आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीचे सर्व कार्यकर्ते, तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे, सर्व आमच्या माता भगिनी, तरुण वर्ग, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्वांचं मनापासून स्वागत करते। त्याचबरोबर गाडेकर सर, त्यांचे सर्व सहकारी, आज सकाळपासून हा गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्वांचं स्वागत करते। सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा अभिवादन करते। आज सर्वांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असेल, त्यांनी या देशाला दिलेली राज्यघटना असेल, संविधानावर चालणारी आपण सर्व माणसं, त्यांचा विचार आणि वारसा हा प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेला आहे। जसं चव्हाण सर म्हटले की फक्त 14 एप्रिल हा दिवस कुठल्याही राष्ट्रपुरुषांचा, ज्यांचं या देशासाठी योगदान आहे, वेगवेगळे जाती पंथ धर्म बाजूला ठेवून फक्त माणुसकी हा धर्म पाळणारी आपण सर्व माणसं, माणुसकी आपण जपत एकमेकाला समाजामध्ये एकमेकाच्या बोटाला हात धरून चालतो। शेवटी एखाद्या समाजाचा विकास होऊ शकत नाही, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेतला तर आपल्या तालुक्याचा देशाचा विकास होऊ शकतो। ही विचारसरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली आहे। आपल्या देशाची लोकशाही, आपल्या देशाची लोकसंख्या सगळ्यात मोठी आणि प्रगतशील अशी ही लोकशाही आणि अशा संविधानावर राज्यघटनेचं पालन करणारे आपण सर्वजण, आज देशाच्या विकासामध्ये सर्वांचं, या राष्ट्रीय पुरुषांचं, महामानवांचं खूप मोठं योगदान आहे। त्यांचं सर्व चरित्र आत्ताच प्राध्यापक चव्हाण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आपणही आपल्या त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या लेखणीतून त्यांनी जे जे साहित्य निर्मिती केली ते आपण सर्वांना त्या सगळ्यांनी वाचलेलं आहे। अनेक उदाहरणं अभय काकांनी दिलं, सतीश शेठनी दिले, चव्हाण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यावर अधिक न बोलता मी एवढंच म्हणेन की शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले आपले अधिकार या ठिकाणी दिलेले आहे आणि समाजाच्या प्रवाहामध्ये, समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जे जे अधिकार, जे जे आपल्याला संकल्पना आहेत, शेवटी देशाचा विकास असेल, आपल्या भागाचा विकास करायचा असेल, एकमेकांच्या सहकार्याशिवाय होऊच शकत नाही अशी माझी स्वतःची भावना आहे। त्यामुळे कोणी शांततेच्या मार्गाने करत असेल, कोणी आंदोलन करत असेल, परंतु शेवटी तो एक अधिकार आहे। शेवटी राज्यकर्ता किंवा तुम्ही आपले सर्वजण आपल्या सर्वांचा विकास किंवा समाजामध्ये सर्वांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। शेवटी बाबासाहेबांनी सांगितलं आहे, शिका आणि संघटित व्हा, आणि शेवटी संघटित झाल्याशिवाय आपल्या अधिकारांची आपल्याला जाणीव होत नाही। आणि म्हणून जो विचार वारसा फक्त हा 14 एप्रिलपर्यंत राहता, ते फक्त डीजे न लावता सर, मला असं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की काहीतरी घेऊन आपण वर्षभर 364 दिवस या ठिकाणी काम केलं पाहिजे। मला वाटतं तेच खरं तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं संविधान आणि राज्यघटना ही प्रत्येकाने त्याचा आदर सन्मान या ठिकाणी केला पाहिजे। आणि मला खात्री आहे की निश्चित आहे की राज्यकर्ते कुणाच्याही हक्कावर, कुणाच्याही अधिकारावर गदा न आणता जे काही आपल्याला राज्यघटना दिलेले, आदर्श दिलेले, संविधान दिलेलं, तर आपण सर्वजण ऐकून त्याचा पावित्र्य जपूया, एवढंच आजच्या या 14 एप्रिलच्या अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते। पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। जय हिंद। धन्यवाद आमदार ताई। यानंतर